साहेब, लोह्यामध्ये अंतेश्वरच्या धरणावरून एक दिवसीय मोर्चा काढण्यात आला होता आणि त्यामध्ये आपल्याला कळलं की प्रचंड चेंगराचेंगरी झाली मोर्चात. 27 लोक मोर्चात मध्ये होते आणि त्याच्यावरून लोकांना कळलं की यांची भूमिका काय. मुळामध्ये महायुतीतल्या लोकांनी अशा पद्धतीचं करणं लोकांच्या लक्षात येत नाही याची गोष्ट नाही. पण त्यांचं नेमकं टार्गेट काय आहे, आदेश कोणी दिले. आणि मला चांगली गोष्ट आहे की त्यांच्यातल्या काही लोकांनी सांगितलं की पाईपलाईन टाकली तर आम्ही उकळून टाकू. त्याचं अभिनंदन आहे. एवढी हिंमतबाज कार्यकर्ते आपल्या मतदारसंघामध्ये जन्माला आले, हे साधी गोष्ट नाही. तर त्यांनी तशीच हिंमत आता उदगीरची जी पाईपलाईन झाली ती उकडण्याची दाखवली. मी त्यांचं मनापासून अभिनंदन करेन. मला मदत करतायत ते लोक. आणि शेवटी तालुक्याचा प्रश्न आहे, त्याच्यामुळं अंतेश्वरचं आणखी कामच सुरू झालं नाही तर पाईपलाईन उकडायची भाषा आहे. तर उदगीरचं संपत आलंय, तर उदगीरचे पाईप त्यांनी उकडावे, आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत. माझी मदत लागत असेल तर मी त्यांच्यासोबत आहे. परंतु आणखी कुठलंही काही झालं नसताना त्याच्यावर विनाकारण स्टंटबाजी करणं चुकीचं आहे. सर, तिथले का कार्यकर्त्यांनी म्हणजे कौसात शरद पवार म्हणाले किंवा बंधारा जर झाला तर चिखलीकर साहेब राजकीय संन्यास घेतो असं म्हणाले. राजकीय संन्यास घेतो अंतेश्वरचा बंधारा झाला तर. ते काय म्हणाले, मी काय म्हणालो, त्याच्यावर त्यांना जे बोलायचं आहे भाषणामध्ये कोणाला काही बोलत आहे. मी परवाना निवडणुकीच्या माध्यमातून लोकांच्या समोर गेलो. मी सांगितलं की अंतेश्वरचं पाणी जाऊ देणार नाही. जाऊ देणार नाही म्हणजे पाईपलाईन उकडायची आहे का पाण्यात जाऊन पडायचे. मला माझ्या पद्धतीनं प्रयत्न करावा लागणार आहे सरकारच्या दरबारी की आपण दिलेली मान्यता चुकीची आहे, आमच्या भागामध्ये मग ती का चुकीची आहे ती पटवून द्यावं लागेल. आणि माझा हाच प्रयत्न आहे की अंतेश्वरचं पाणी अप्पर मण्यारमध्ये आणि लोअर मण्यारमध्ये सोडलं पाहिजे आणि मग आपल्या भागातल्या लोकांना दिलं पाहिजे. आता त्याच्यात ज्यांचा जेवढा वाटा आहे त्या ठिकाणी तेवढं पाणी द्यावं लागेल. साहेब, राष्ट्रवादी आपल्या पक्षामध्ये राष्ट्रवादीमध्ये अनेक जणांची इन्कमिंग चालू आहे, त्यावरून सुद्धा अनेक जण टीका टिप्पणी आपल्यावर करत आहेत. काय सांगणार आहे? कोण आणि काय टिप्पणी केले हे मला माहिती नाही, मला काय फरक पडत नाही. आपण ज्या ताई आहेत, प्रणिताताई भाजपच्या आहेत आणि साहेब तुम्ही राष्ट्रवादीच्या आहेत असं आपल्याला बोलल्या जात आहे. आपल्याला मी काय सांगितलं, कोण काय बोलते याला फारशी मी किंमत देत नाही. त्यांनी भाजपमध्ये काम करावं का राष्ट्रवादीत करावं हा त्यांचा विषय आहे. जरूर माझी मुलगी आहे, पण माझी बहिणी माझ्या विरोधात होती ना. त्याच्यामुळं जी माणसं किंवा भाजपचं जर असं कोणी बोलत असेल आणि त्यांचं वजन भाजपमध्ये थोडंफार असेल तर त्यांना पक्षातून काढायचं काम करावं ना. आपल्याला कोणी कुत्र विचारत नाही आणि इथं फडफड करत बसायचं त्याला काय अर्थ होत नाही. इथं बोलण्यापेक्षा त्यांनी ती तक्रार आदरणीय फडणवीस साहेबांकडे करावी आणि फडणवीस साहेबांना पटवून द्यावं की वडील एका पक्षामध्ये आहेत, मुलगी दुसऱ्या पक्षात आहे, त्याला तुम्ही कसं करताय, तो त्यांचा विषय आहे. आणि त्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सांगण्यावरून भारतीय जनता पक्षामध्ये आहे. त्याच्यामुळे इथं कोणाचं काही चालत नाही म्हणून अशा फालतू मनोगत करण्याला काही फार महत्व. राष्ट्रवादीमध्ये जी इन्कमिंग सुरू आहे त्याच्याबद्दलही काही लोक बोलतात असं आपलं म्हणणं आहे. कोण बोलते मला माहिती नाही, काय बोलते ते मला माहिती नाही. मी ज्या पक्षामध्ये आहे तो पक्ष वाढवणं हे माझं कर्तव्य आहे. जो ज्या पक्षात आहे त्याला त्याचा पक्ष वाढवण्याचं स्वातंत्र्य आहे. त्याच्यामुळं वायफळ बोलण्याला काय अर्थ आहे असं मला वाटतं.
साहेब, जनतेमध्ये एक चर्चा आहे की आपली मंत्रिपदी वर्णी लागणार आहे, काय सांगणार आहेत आपण? खरी चर्चा आहे? हा विषय पूर्णतः पक्षाचे अध्यक्ष आदरणीय दादा, प्रदेशाचे अध्यक्ष तटकरे साहेब यांचा विषय. कोण कार्यकर्ता असे की ज्याला असं वाटत नाही की आपल्याला मोठं पद मिळालं पाहिजे. जिल्हा परिषदला जातो त्याला वाटते आपण आमदार व्हावं, आमदार झालं त्याला वाटते आपण मंत्री व्हावं. त्याच्यात गैर काय? आणि माझी तर आता 4थी-5वी टर्म आहे. मला वाटण्यात गैर नाही, परंतु पक्षाने ती जबाबदारी दिली पाहिजे. वाटणं आणि जबाबदारी देणं हे तर फार मोठा फरक आहे.